Hello everyone, welcome to our channel. Today we are going to learn about English grammar and our today's topic is A to Z verb word. आज मी तुम्हाला A to Z पर्यंत अल्फाबेटिकली जे वर्ब वर्ड असतात ते एक्सप्लेन करणार आहे आणि आजचा हा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि आमच्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून इंग्लिश ग्रामरचे ऑल क्लासेस 5 to 10 चे सगळे इम्पॉर्टंट जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. तर चला व्हिडिओला लगेच स्टार्ट करत आहे. टॉपिक नेम इज A to Z वर्ब वर्ड. हे जे आहे तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये 2 मार्क्स साठी हेल्प करू शकते. हा जो आजचा टॉपिक आहे तर व्हिडिओ मिस करू नका, हा टॉपिक मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. लगेच व्हिडिओला स्टार्ट करत आहे. A to Z वर्ब वर्ड. वर्ब वर्ड बघायचे आहे A to Z पर्यंतचे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. तर फर्स्ट आपलं लेटर आहे A आणि A पासून वर्ड होते एक्सेप्ट. एक्सेप्टचा अर्थ होते स्वीकारणे, मराठीमध्ये त्याला स्वीकारणे म्हणतात. आणि हा एक वर्ब वर्ड आहे. वर्ब वर्ड आहे. हे सगळे जे A to Z पर्यंतचे वर्ड आहे हे सगळे वर्ड जे आहे वर्ब वर्ड आहेत. तर पहिला लेटर A पासून एक्सेप्ट. एक्सेप्टचा अर्थ होते स्वीकारणे. बी लेटर पासून ब्रिंग. ब्रिंगचा अर्थ होते आणणे. सी लेटर पासून वर्ड तयार होते कम. कमचा अर्थ होते येणे. डी लेटर डू करणे. डू म्हणजे करणे. ई पासून इट म्हणजेच खाणे. एफ फाइंड. फाइंड म्हणजेच शोधणे. तर मी तुम्हाला A to Z पर्यंतचे वर्ब वर्ड जे तुम्हाला ग्रामर मध्ये येतात आणि त्या 2 मार्काचा जो क्वेश्चन असतो, तर आपल्याला वेळेवर A to Z पर्यंतचे जेव्हा वर्ब वर्ड आठवत नाही, हा आपला प्रॉब्लेम लक्षात घेऊन सगळं विद्यार्थ्यांसाठी मी हा टॉपिक घेऊन आलेलो आहे. 2 मार्काचा वर्ब वर्डची जी चेन असते ते तुम्ही सहजपणे 2 मार्क्स अचीव करू शकता. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचं आहे. नेक्स्ट वर्ड आहे आपलं एफ पासून वर्ड आहे आपलं फाइंड. फाइंडचा अर्थ होते शोधणे. जी लेटर पासून वर्ड आहे गोचा अर्थ होते जाणे. हे सगळे वर्ब वर्ड आहे. मी इन डिटेल मध्ये तुम्हाला त्याचं मराठीमध्ये मिनिंग आणि त्या वर्ब वर्ड कसं तयार होतो, कोणत्या लेटर पासून कोणता वर्ब वर्ड येतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचं आहे. एच लेटर पासून वर्ड आहे हेल्प म्हणजेच मदत करणे. आय लेटर पासून वर्ड आहे इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे होते. जे लेटर पासून जम्प हा एक वर्ब वर्ड आहे आणि जम्प म्हणजेच उडी मारणे. हे A to Z पर्यंतचे सगळे हे वर्ब वर्ड आहे. के लेटर पासून वर्ड होते कीप म्हणजेच ठेवणे. कीपचा अर्थ होते ठेवणे. एल लेटर पासून होते लर्न आणि लर्न हा एक वर्ब आहे. लर्न म्हणजेच शिकणे. एम लेटर पासून आपलं वर्ड तयार होते मेक आणि मेक म्हणजेच बनवणे. त्याच्यानंतर एन लेटर पासून आपलं वर्ड तयार होते नीड आणि नीड हा एक वर्ब वर्ड आहे आणि नीडचा अर्थ होते गरज असणे. ओ लेटर पासून आपला वर्ब वर्ड आहे ओपन म्हणजेच उघडणे. पी लेटर पासून आपला वर्ड आहे प्ले म्हणजेच खेळणे. क्यू लेटर पासून आपलं वर्ब वर्ड आहे क्विट म्हणजे सोडून जाणे. आर पासून आपलं वर्ड आहे रीड हा एक वर्ब वर्ड आहे. रीडचा अर्थ होते वाचणे. एस पासून स्पीकचा अर्थ होते बोलणे. टी पासून होते टेकचा अर्थ होते घेणे. यू पासून वर्ड यूज होते यूजचा अर्थ उपयोग करणे. वी लेटर पासून वर्ड आहे आपलं विजिट, एक वर्ब आहे हे पण आणि याचा अर्थ होते भेट देणे. डब्ल्यू पासून वर्ड तयार होते वॉकचा अर्थ होते चालणे. एक्स पासून वर्ड होते एक्सरे करणे याचा अर्थ होते आणि हा एक वर्ब. वाय पासून इथे येल हा एक वर्ब आहे आणि येलचा अर्थ होते ओरडणे. त्याच्यानंतर झेड पासून वर्ड तयार होते झूम आणि झूम म्हणजे अतिशय वेगाने येणे याचा अर्थ होते. A to Z पर्यंतचे हे होते आपले आजचे वर्ब वर्ड, जे आपल्याला वर्ब वर्डची चेन तयार करण्यासाठी 2 मार्काचा बोर्ड एग्जाम मध्ये क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेळेवर आपल्याला A to Z पर्यंतचे लेटर लक्षात येत नाही आणि म्हणून आपण A to Z पर्यंत लेटर आणि त्या लेटर पासून बनणारा वर्ब वर्ड आणि त्या वर्ब वर्डचा मीनिंग हे तुम्हाला इन डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे.
या ओव्हरऑल टॉपिकवर आपल्याला एक 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन या टाईपचा असतो, म्हणजेच की मेक अ चेन ऑफ वर्ब वर्ड असं आपल्याला क्वेश्चन येतो आणि एक वर्ब वर्ड आपल्याला दिलेला असतो. याच्यामध्ये फक्त आपल्याला वर्ब वर्डच लिहावं लागते, दुसरं वर्ड लिहू शकत नाही आणि त्याची चेन तयार करावी लागते. तर इथे एक वर्ड आपल्याला दिलेला आहे, या टॉपिकवर आधारित हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये येतो, जे तुम्ही सहजपणे त्याला मार्क्स अचीव करू शकता. तर ब्रिंग यामध्ये लास्ट लेटर आहे जी आणि जी पासून आपल्याला वर्ड पाहिजे, पण तो वर्ड वर्बच असला पाहिजे. तर जी पासून आपला वर्ड येते गो. तर इथे आपण गो लिहून घ्यायचं आहे. गो नंतर लास्ट लेटर ओ येते आणि ओ पासून आपल्याला एक वर्ब वर्डच पाहिजे. तर ओ पासून आपलं वर्ब वर्ड येते ओपन आणि ओपन झाल्यानंतर लास्ट लेटर एन आहे. एन पासून आपल्याला वर्ब वर्ड पाहिजे आणि एन पासून वर्ब वर्ड आहे नीड, NEED नीड. त्याच्यानंतर डी लास्ट लेटर आहे आणि डी पासून आपल्याला वर्ब वर्ड पाहिजे, जो की इथे डू आहे. तर इथे आपण असं डू लिहून घ्यायचं. हे झालं आपलं क्वेश्चन सॉल्व. 2 मार्क्स आपण सहजपणे अचीव करू शकतो. ओव्हरऑल तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.